अनुभव सांगायचे मला वारीबद्दल. तर माझे आईवडील मागचे 21 वर्ष झालं वारी करतात आणि मला पण ते करण्याची इच्छा होती की काय असते वारीमध्ये हे बघण्याची इच्छा होती. म्हणून मी आता एक छोटीशी FC रोड टू मंडईच्या विठ्ठल मंदिरापर्यंत वारी केली. थोडी छोटीशी आहे. माझ्या मित्रांना आठवण करून दिली काहीतरी 4 किलोमीटरची वारी आहे. तर त्यामधून काय मी घेतलं, काय अनुभवलं ते मला तुम्हाला सांगायचं की वारी म्हणजे काय. वारी म्हणजे श्रद्धा, भक्ती, समर्पण आणि आत्मशुद्धीचा प्रवास आहे. आणि हे म्हणजे सगळ्यात ही लाईफ मॅनेजमेंटचं वर्कशॉप आहे. त्यामध्ये पहिली जी आपल्याला शिकायला जी गोष्ट मिळते ती म्हणजे ह्युमॅनिटी, नम्रपणा. त्यामध्ये प्रत्येकजण कुणी धर्म नसतो, जात नसते, कुणी मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, कुणी लहान नसतो, मोठा नसतो. प्रत्येकजण एकमेकांना नम्रपणे बोलत असतं, नमस्कार करत असतं. नंतर मग ते एकमेकांना माऊली म्हणतात. तर आपल्या मुलांची काळजी जे घेते ती असते ती आई, आणि जी विश्वाची काळजी करतो ना तो माऊली असतो. त्यामुळे प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये एक परमेश्वराचा अंश म्हणून बघत असतो. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना माऊली असं बोलतो. आणि हे शिकण्यासारखं आहे. आपल्या ऑफिसमध्ये पण आपण नम्रपणे आणि आदराने वागलं तर वातावरण आनंदी आणि उत्साही होतं. दुसरं म्हणजे टीमवर्क. आपण बघतो की एकानं काही होऊ शकत नाही. जर रथ ओढायचा असेल तर टीमची गरज लागते. आता आपण एक माणूस काय, आता अमोल म्हटला तर तू सायकल ओढू शकतो किंवा बुलेट ओढू शकतो, पण रथ ओढायला तर टीम लागते. तर ते टीमवर्क म्हणजे ते सगळे व्यवस्थित वाटून घेतात, कामाचं व्यवस्थित वाटप करतात, एकमेकांना सहकार्य करतात. आणि अशा पद्धतीनं ते स्ट्रॉंग टीम असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लिडरशिप. लिडरशिप म्हणजे नुसतं पद नाही आहे. तर लिडरशिपमध्ये काय की ते लोकांचा विश्वास जिंकतात आणि त्याबरोबर त्यांना मोटिवेट करतात आणि त्याबरोबर स्वतः खांद्याला खांदा लावून काम करतात. ती खरी लिडरशिप. चौथं डिसिप्लिन. डिसिप्लिन इतका बघण्यासारखा असतो की प्रत्येक गोष्ट ती वेळेवर करतात. म्हणजे सकाळी जायचं त्यांचं टायमिंग, थांबायचं टायमिंग, नाश्त्याचं टायमिंग, जेवणाचं टायमिंग ते तंतोतंत पालन करत असतात. ते म्हणजे थोडंसुद्धा डेव्हिएशन करत नाही. ऊन असो, वारा असो. तसंच आपण जर डेडिकेशनने काम केलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला सुद्धा जर डिसिप्लिन, सातत्यपूर्ण जर आपण शिस्त पाहिली तर आपल्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला पण अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. आणि लास्ट म्हणजे पर्पज. आता आत्ता बघतोय, मेल येतोय गोल सेटिंग. जीवनात जर पर्पज असेल ना तर गोष्टी क्लिअर असेल ना तर आपल्याला तो करण्याचा उत्साह आणि आनंद येतो. त्यामुळे जीवनात पर्पज खूप महत्त्वाचं आहे. इट विल गिव्ह द स्ट्रेंथ टू मूव्ह अहेड, टू अचीव द गोल. तर ह्या गोष्टी मी त्यातून भरपूर गोष्टी